माठान गो आई तुझी कारीन मी पालकी ओ ताटा माठान गो आई तुझी कारीन मी पालकी दरी वर्षाचे वर्षाला दरी वर्षाचे वर्षाला आई गावदेवी माझी आम्ही आलोय आई एकविराईच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे. बाबू आहे, बाबूचा पप्पा. आणि फायनली आम्ही पायऱ्या चढून आलोय वरती. खूप पायऱ्या आहेत तर आम्ही शॉर्टकटनी आलो. अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी जाऊ शकते. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप अशी छान लेण्या पण आहेत. आणि आतमध्ये गाभाऱ्यात आम्ही नाही गेलो कारण की खूपच गर्दी होती आणि आतमध्ये कॅमेराला अलाउड नाही आहे, फोटो काढायला अलाउड नाही आहे. सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आहे आईचं. आणि इथे नवस वगैरे पूर्ण केले जातात. आईचे नवस पूर्ण झाल्यावर कोंबडा बकरा दिलं जातं. आणि एक बुद्धकालीन अशी लेणी आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं कोरीव काम आहे तिचं. आणि आता आम्ही फायनली आतमध्ये आलोय. तिकीट पण आहे याच्यासाठी, पर पर्सन 20 रुपीज. आणि तिथे एक फॉरेनर भेटली वुमन, तिच्यासोबत एक मस्त सेल्फी घेतला. आणि आता आतमध्ये आलोय, तुम्ही बघू शकता. बाबू बघा कसा बघतोय कॅमेरा. खूप सुंदर आणि शांत वाटणारं ठिकाण आहे हे. तुम्ही बघू शकता किती सुंदर. आणि एखादी अशी ऐतिहासिक गोष्ट पाहायला किंवा अशा प्लेसमध्ये जायला मला खूप आवडतं. बघू शकता. दगडात केलेलं हे कोरीव काम आहे. त्यावेळेला आपल्यासारखं आत्तासारखं काहीच नव्हतं, तरी पण किती सुंदर आणि किती शोभेल असं. आणि ते आता मी दमली आणि मी बसले खाली. खूप गरम झालं होतं मला. बाबू पण थोडासा नर्वस वाटत होता म्हणून आम्ही दोघं बसलो खाली. त्याचे पप्पा होते इकडे तिकडे शूट करत.
आता बाबूची दूध प्यायची वेळ झाली आहे. ट्रॅव्हलिंग करताना आता मला बाबूसाठी हे सगळं घेऊनच जायला लागतं. तुम्ही बघू शकता, बघा खूप सुंदर आणि खूप छान वाटेल तुम्हालाही. तुम्ही नक्की जाऊन बघा. आग्र्यांमध्ये खूप स्पेशल मानले जाते एकविरा आई, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि आम्ही खूप मानतो, कारण की आमचे आहो आग्रीचे, त्यामुळं वर्षातून कित्येक तरी वेळा आमचं एकविरेला येणं होतंच होतं. एक फोटो काढूयात म्हणतं. आमच्या आहोंना फोटो अजिबात आवडत नाहीत काढायला. आता इथे आम्ही निघतोय. खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे हे. वन डे ट्रिपसाठी खूप बेटर असं ठिकाण आहे. बघू शकता बाहेरून. आता इथं दुसरी एक त्याच्या समोरच आहे ही लेणी, पण खूप सुंदर अशी आहे. असं म्हटलं जातं का एकविरेचं मंदिर हे 5 पांडवांनी बांधलेलं आहे. आणि ह्या पांडवांच्या खोल्याही इथं आहेत असंही म्हटलं जातं. तुम्ही बघू शकता सगळे असे दगडात असं आहे हे. आता इथं आम्ही वरती चाललोय दोघंही. बाबूचे पप्पा आहेत मागे. पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत या. ऑल सीझन जाऊ शकता तुम्ही, फक्त पावसामध्ये थोडंसं रिस्की आणि नाही का सगळं चिकट होतं इकडे, म्हणून त्यामुळे इकडे सगळं बंद असतं. ही साईड तुम्हाला भेटू शकत नाही फिरायला. हिवाळा उन्हाळ्यामध्ये आपण टूर करू शकतो, जाऊ शकतो. आम्ही वरती आलोय दोघंही. बघू शकता. तर ह्या अशा प्रकारे इथे खोल्या आहेत. आणि खालून असा वरचा व्ह्यू, वरून असा खालचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर असा. खूप छान आणि खूप मस्त वाटतं वरती. ह्या आतल्या खोल्या आहेत त्या होऊ शकता. असं अशा प्रकारे दिसते सगळं आतमध्ये. आता निघतोय आम्ही. खूप रोड डेंजर आहे, सो म्हणून हळूहळू येते. हे पाण्याचं कुंड आहे, पण आता तिथे साफसफाई वगैरे काही नसल्यामुळं ते खूपच घाण झालंय. तुम्ही बघू शकता. पूर्वी उघडे असायचे ह्या रूम, पण आता आपली तरुणाई खूपच डेंजर असल्यामुळं काही होऊ शकतं, काही झालेलं असतं. त्यामुळं आता हे बंद करून ठेवलं, नाही तर पहिले पण भेटायचे. तुम्ही बघू शकता गौतम बुद्धांची इथं तुम्हाला मूर्ती दिसतीये. आता चालू आहे रिटर्न. आता प्रसाद घ्यायचा आहे.
तर आता कुठनं घ्यावा, भरपूर अशी प्रसादाची टोप्या वगैरे ह्या त्या भरपूर दुकानं असतात. पूजेची सामग्री, देवीसाठी लागणारी हार, वेणी, साडी, नारळ, सगळे दुकानं आहेत इथे खूप. बघू शकता. आईचे फोटोज, खूप सुंदर, खूप मन रमेल असं वातावरण आहे. थंड थंड म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा तुम्हाला आपल्या उसाचा रस वगैरे ह्याची दुकानं आहेत. चढताना थोडासा त्रास वाटतो, पण उतरताना काही वाटत नाही. पटापट पायऱ्या उतरल्या जातात. आणि चढताना पण खूप मोठी एक्साइटमेंट असते आईला बघण्याची, त्यामुळं तेही काही वाटत नाही. आता मला इथे कुंकू घ्यायचं होतं, पण बाबूचे पप्पा म्हटले आधी 5 पायरी पादुकांचं दर्शन घेऊया. नंतर ते घ्यायला गेले, तर मी आतमध्ये आलो आहे. आईच्या पादुकांचं दर्शन घ्यायला जातं इथे. बघू शकता. अशा प्रकारे आमचं आई एकविरेचं दर्शन झालं.